जहागीर आर्ट गॅलरी. जहागीर आर्ट गॅलरी पाशी आपण आता इथून समोरचा प्रवास करूया. आजीचे शुगर कँडी लहान लहान मुलांना शुगर कँडी किती रुपयाला आहे काका? हा किती रुपयाला आहे बघा. आपल्याला ब्लॉक काढताना बघितलं तर काकाने भावना दिला अजिबात काही इज्जत नाही राहिली भावाला. तर मग आपण आलो आहे मुंबईला आणि ते BSC ची बिल्डिंग तुम्ही बघू शकता तिकडे, जिथले प्रत्येक व्यक्ती डुबतो शेअर मार्केटमध्ये. बाकी आपले मुंबईचे ट्रॅफिक आज सॅटर्डे संडे असल्यामुळे आपण जास्त ट्रॅफिक नाही आहे. आपण जाऊया. चल ना आता आपण जाऊ आता मुंबई फिरूया मस्त पैकी. आमचे खुशाल भाऊ एकटेच फिरत आहे तिकडे, तुम्ही बघू शकता फोटो काढत आहे. मुंबईमध्ये अंग्रेजांनी हे केलं राज्य म्हणून सगळ्या बिल्डिंगा वेगवेगळ्या प्रकारच्या, आपल्या महाराष्ट्रासारख्या नाही आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या बिल्डिंग आहे इकडे, एकदम अंग्रेजातल्या जमान्यातल्या. ठीक आहे. बाकी तुम्ही बघा इकडली पूर्ण स्ट्रीट अंग्रेजातल्या जमान्यातली आहे, सगळ्या बिल्डिंगा त्याच प्रकारच्या इकडे. आपण आता बघूया मुंबई फिरूया बघूया. मी पण फर्स्ट टाइम आलेलो आहे आपल्या भावासोबत. आपण जाऊ आता एन्जॉय करू. ते बघा त्रिमूर्ती अंग्रेजांचे 3 बंदर. मित्रांनो आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात गरमी झाली आणि स्वेटर काढून ठेवलेले आहे. हे बघा बॅग, हे बघा बॅग आमची वांदे झालेले, आम्ही बॅग घेऊ हिंडत आहोत. आमचे खुशाल भाऊ स्लीव्स वरती करत आहे, एकदम गरमी झाली आहे भाऊला आमच्या. आम्ही पण आपलं स्वेटर काढून टाकलेलं आहे बघू शकता. आणि बाकी तिकडं एकदम मग्न अवस्थेत बसलेले काका. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? बघू शकता. काकांना आपण इग्नोर करू आणि आपण इकडे ब्लॉग स्टार्ट करू. आता बघूया काय काय ॲडव्हेंचर करू आपण. खुशाल भाऊ सोबत फिरूया, आपण पुणे घुमूया आणि तुम्हाला समोरच्या सगळं काही दाखवूया आपण. अरे मित्रांनो आपण मुंबईमध्ये काय मिस्टेक. आपण अंकुश भाऊ सोबत जाऊ फोटोशूट करू आपण मुंबई फिरूया मस्तपैकी आणि एन्जॉय करूया. भाऊचा फोटोशूट चालू आहे इथे बघा, पोज देऊन आहे एकदम. हसा अंकुश भाऊ हसा. या आमचे फोटोग्राफर श्री श्री खुशाल सोनकुसरे साहेब. आम्ही इथे फोटोशूट करू मस्तपैकी. आणि ते BSC ची बिल्डिंग तुम्ही बघू शकता तिकडे लपलेली आहे. बाकी इकडे सगळा परिसर मस्त इंग्रजांच्या काळातला. आता आमचे खुशाल भाऊ आलेला आहे फोटो काढायला आणि आमचे फोटोग्राफर तिकडे बघा एकदम दुरून प्रोफेशनल फोटोग्राफी बघू शकता. बघा आमचे खुशाल भाऊ फोटो काढायला लाजतात. बघा पोज सरांना जमत नाही आहे बघा एकदम नॅचरल. चालताना फोटो काढताना आमचे खुशाल भाऊ आणि आमचे दुसरे फोटोग्राफर. अभी हम जाएंगे भैया, हम जाएंगे फोटो निकालेंगे. चलो कॅज्युअल काढले ना लई भारी फोटो येतात तुझे साल्या. नाही म्हणतो देखो हे साले बोलता मेरे आता साले बोल रहे. आता श्रेयस भाऊचं थोडं फोटोशूट करतो, तुम्हाला भेटतो थोडं. मुंबईत बिल्डिंगाचे स्ट्रक्चर पाहिले तुम्ही लोकांनी इथं बघा, सगळे अंग्रेजातल्या काळातले बघा, अंग्रेजातल्या काळातले सगळे. सगळी स्ट्रीट तुम्ही बघू शकता अंग्रेजातल्या काळातली आहे सगळीकडे. स्ट्रीटवरती बघा, हे बघा अख्खी स्ट्रीट अंग्रेजातल्या काळातली. ठीक आहे. अंकुश भाऊ आपले चाललेला आहे समोर. अंकुश भावासोबत आपण पण जाऊ. एक्सप्लोरिंग मुंबई स्ट्रीट. एक्सप्लोरिंग मुंबई पहिल्यांदा आपण करतो. पहिल्यांदा आहे. सगळं अंग्रेजातल्या काळातली स्ट्रीट आहे इकडे तुम्ही बघू शकता. हे बघा डबल डेकर बस. डबल डेकर बस. थांबा व्यवस्थित दाखवतो मी तुम्हाला. बघा डबल डेकर बस बघा तुम्ही त्यामध्ये बी प्रवास करू शकता. महानगरपालिकेची डबल डेकर बस आहे. जहागीर आर्ट गॅलरी. जहागीर आर्ट गॅलरी पाशी आपण आता इथून समोरचा प्रवास करूया. इथं आजीचे शुगर कँडी लहान लहान मुलांना तुमच्यासाठी शुगर कँडी. किती रुपयाला आहे काका? हा किती रुपयाला आहे बघा. आपल्याला ब्लॉक काढताना बघितलं तर काकाने भावना दिला अजिबात काही इज्जत नाही राहिली भावाचा. चला आपण चुपचाप जाऊया. बघा आर्ट गॅलरीतले आर्ट्स बघा तुम्ही. अरे पेंटिंगली किंमत आहे वाटतं इकडं. अख्खा मुंबई अर्धा 70% अंग्रेजांचे जे बिल्डिंग आहे ना त्यांनीच बनलेलं आहे. सगळे टेक्स्चर तेच बघताय. मी पहिल्यांदा आलो तेच बघायला भेटतं. बघा सगळं आर्टिस्टनी काढलेलं आहे. 150 रुपयामध्ये सगळ्या. हे बघा
आपलं समझ रहे हो आप? इस 3-3 हजाराला एक एक आहे सगळं. 3,000 रुपये 3 आणि ह्या 150 रुपयाला अख्ख्या. नाही एक म्हणजे 150 रुपयाची कोणती पण कोई भी लेके जाओ. 8 गॅलरी आहे बघा. हे डिझाईन काढलेलं आहे. तुम्ही पण आपला छोटासा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तुम्ही हे बघा. आणि हे निवांत झोपलेलं आहे पिल्लू. आणि हे त्याचे साथीदार. आणि सगळीकडे 8 गॅलरी आहे. तुम्ही पण अशा प्रकारचं काहीतरी करू शकता. हे बघा पेंटिंग बघा मस्त आहे. 8 गॅलरी इथपर्यंत आहे शेवटपर्यंत. बाकी इकडनं संपलेलं आहे. आपण आता नेक्स्ट रूट वरती जाऊ आणि तिकडलं दाखवतो. गेटवे ऑफ इंडिया पे और इधर है ताज होटल. देखो कौन से फ्लोर पे ब्लास्ट हुआ था अभी? फाईन करो दे. ताज हॉटेल 400 रुपयाची चहा आहे म्हणते इथे. आम्ही आता इथं फोटोशूट वगैरे काढू. प्रत्येक जण कॅमेरा मॅन कडून 200-200 500-500 रुपये देऊ फोटो काढण्यात येत आहे आज पण. पण आपल्याकडे आहे 16 प्रो. हे बघा चष्मा आणलेला आहे आपले फोटोग्राफर. बघा इकडनं अँगल खुशाल भाऊचं फुल पोज देतात. या है ना स्ट्रेट भाई बाकी सब इधर फोटो ही निकाल रहे. देखो भैया भी अभी फुल शॉर्ट में. इधर गेटवे ऑफ इंडिया सॉरी मुंह में ही नहीं आ रहा है मेरे वाले. देखो ये ताज होटल और इधर देखो सारी पब्लिक उधर मस्ती कर रही है. उधर फोटो निकाल रहे हैं सबके सब. वैसे ही चल रहा है. देखो इधर भी एक फैमिली अपनी फोटो निकाल रही है. देखो उधर साइड समुंदर है. उधर भी साइड जाएंगे. फिलहाल यहाँ पे फोटो निकालते हैं. देखते हैं आगे क्या होता है क्या नहीं. मुंबई का टूर देखो अभी. भाऊ आपले फुल प्रोफेशनल वेनी फोटोशूट करतात आमचे भाऊ. आणि आमचे भाऊ फुल पोज देताना या इकडे बघा. बॅगची तुम्ही काहीतरी सुविधा करून या नाही तर असं फिरायला लागेल. ठीक आहे. बाकी तिकडे ताज हॉटेल. आणि हे कोणतं हॉटेल आहे काय माहीत आपल्याला. काय माहीत नाही. मुंबईमध्ये पहिलाच प्रवास आहे आपला. हे कोणतं हॉटेल आहे? हे ओबर आहे आणि हे ताज हॉटेल. ठीक आहे. तुम्ही नेक्स्ट टाइम मुंबईला या तर अशी बॅग नको घेऊन या. इले वांगवा लागते आणि असं सगळं घाम सुटतं अंगात. त्या साईडने चल. बॅगच्या काहीतरी सुविधा करावं लागते. आता आमच्याला काही ऑप्शन नाही तर आम्ही बॅग घेऊ फिरत आहे. अर्धा घंटा आपले हे भाऊ, अर्धा घंटा आपले खुशाल भाऊ, अर्धा घंटा आपण. आता बॅग आणला तर हेच करावं लागतं आपल्याला. आता बघू समोरचा प्रवास आपण करू अजून समोरून. आता आपण फोनची क्वालिटी एकदम कमी केलेली आहे कारण की आपलं स्टोरेज काही आहे ना जास्त. बाकी आपण बघू आता समोरचा प्रवास. तिकडे समुद्र आहे. बोटिंग वगैरे करूया. बाकी बघू. आपल्या भावांनी म्हटलेलं आहे रेड फ्लॅग दिलेला आहे. जायचं आहे म्हटलेलं आहे. आपण जाऊ बोटिंग करू. बोटिंगचा पण समोर तुम्हाला दाखवू काय काय. देखो आगे ताज होटल है और मैं नीचे रह के वीडियो बना रहा हूँ और मेरे भाई अभी यहाँ पे फोटो नहीं कर रहे. ठीक है. ताज होटल में जाने की इच्छा है पर अभी उतना कंडीशन नहीं है. पर भाई जाएंगा. अपना दिन भी आएगा. अपन भी जाएंगा टॉप वाले फ्लोर पे और वहाँ से वीडियो बना के पोस्ट करेगा. आएगा अपना टाइम भी आएगा भैया. अभी फोटो निकाल रहे हैं बड़े भैया. अभी उस पर देखो फोकस राउंड बाय राउंड. पहले बड़े भैया जाते फिर वो भैया के दोस्त जाते फिर मैं जाता हूँ. ऐसे बारी बारी एक फ़ोटो निकालना चालू है और मुंबई को एक्सप्लोर करना चालू है. बोटिंग में भी जाना चाहते थे पर वहाँ का भाड़ा बहुत ही ज़्यादा महंगा है भैया. तो अभी फ़िलहाल अफोर्ड नहीं कर सकते. सारी चीज़ें करेंगे टाइम आने के बाद. अभी अफोर्ड नहीं कर पा रहे. अभी कॉरपोरेट वाले मजदूर हैं हम लोग. ये 14,000 रुपये रेंट है बोलती इसका कुशल भाऊ. मेरा है ना भाई पर्सनल बुकिंग करेंगे 14,000 वाली बोल. देखो भैया समुद्र घूमने का भी पैसा लगता है इधर. मुंबई बोलते ताज हॉटेल के बाजू में बोटिंग. मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल. आणि माझ्या मोबाईलचं स्टोरेज कसं फुल झालं होतं त्यामुळे मी कंटिन्यू तिथलं अजून कंटेंट बनवू नाही शकलो. ब्लॉग नाही बनवू शकलो. त्यामुळे काही पार्ट्स राहून गेले. खूप साऱ्या गोष्टी राहून गेल्या दाखवल्याबाबत. जेव्हापासून आयफोन घेतला तेव्हापासून म्हणजे HD व्हिडिओ बनतात याच्यामध्ये. पण भाई स्टोरेज तेवढा हाय लेवलचा पण खातो याच्यामध्ये. म्हणून काही जे मेन शॉर्ट्स होते मेन जे ब्लॉग्स होते ते मी टाकले. त्या पद्धतीने व्हिडिओ बनवला.
भाई तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भाई जेवढं सबस्क्राईब करता येईल करा, सपोर्ट करा तुमच्या भावाला. भेटू नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये.